परमादरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर, माझे सहकारी आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय गिरीशजी, आदरणीय डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर सुचित्राताई कराड, माननीय उषा काकू कराड, डॉक्टर मंगेश कराड, डॉक्टर पी.बी. जोशी, आदरणीय तुळशीराम अण्णा कराड, डॉक्टर वीरेंद्र घैसास, डॉक्टर तुषार खेचणे, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम श्री सरस्वती कराड रुग्णालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणायचे की आपण आपल्या अंतरात्म्यात आणि सभोवतालच्या जीवांमध्ये देव बघितला तर देव शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही. हे या संस्थेचं ब्रीद आहे आणि खरा धर्म हा मानवसेवेचा आहे याचा संकल्प करून या कार्याचा शुभारंभ होतो आहे. ही भूमी जी आहे ही संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची भूमी आहे आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला अतिशय उत्तम संदेश दिलेला आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या देशामध्ये विशेषतः आधीच आपण या दिशेने प्रयत्न करायची खूप आवश्यकता होती. दोन महत्त्वाच्या समस्या होत्या की अनेक गावामध्ये शिक्षणाची सोय नव्हती. शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होतं तर शिक्षक नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं. दवाखान्याची स्थिती पण अशीच होती. डॉक्टर असेल तर औषधं नाही, औषधं असेल तर नर्स नाही आणि त्यामुळे स्वाभाविकपणे गरीब माणसाचे बरेच हाल अपेष्टा त्याला सहन कराव्या लागायच्या. पण मागील या 15-20 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर रिव्होल्यूशन झालं आणि अनेक जिल्ह्यांमध्ये आज आपण उत्तम अद्ययावत अतिशय हॉस्पिटल्स उभी राहिली आणि मेडिकल एज्युकेशनची उत्तम सुविधा देखील प्राप्त झाली. मधल्या काळामध्ये एक चांगलं धोरण आलं की केवळ हे सगळं सरकारनेच केलं पाहिजे असं नाही, तर हे करण्याकरता समाजातले चॅरिटेबल ट्रस्ट, शिक्षण संस्था जर पुढे येत असतील तर त्यांनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यामुळे या सुविधांचा वेग अनेक पटीने वाढला. आज एम्स असतील, मेडिकल कॉलेज असतील, हॉस्पिटल्स असतील, याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत जाते आहे. शिक्षणाचं सार्वत्रिकरण जसं झालं पाहिजे तसं शिक्षणाची गुणवत्ता देखील मेंटेन झाली पाहिजे आणि गुणवत्ता मेंटेन करून मग शिक्षणाचं सार्वत्रिकरण करून संवेदनशीलता, सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून या सगळ्या सेवा समाजातल्या शेवटच्या माणसाला उपलब्ध झाल्या पाहिजे. यात सरकारचा सहभाग जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा सामाजिक शिक्षण संस्थांचा तो देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आज आपल्या देशामध्ये हजारापेक्षा जास्त असे विद्यापीठ झालीत की त्यातली 49 विद्यापीठं अशी आहेत की ती जागतिक लेवलवर त्यांना रँकिंग आहे आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की या सगळ्या सेवांमध्ये सातत्याने विज्ञानाच्या आधारावर खूप संशोधन होत आहे. मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की इनोव्हेशन्स, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. खरं म्हणजे आज खूप बदल होतो आहे आणि या बदलामध्ये
ही भविष्यातली विजन, फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट आणि फ्युचरिस्टिक विजनचं इम्प्लिमेंटेशन हे खूप महत्त्वाचं आहे. सरकारचा रोलही महत्त्वाचा आहे, पण माझं नेहमी व्यक्तिगत मत राहिलं की समाजाने समाजाकरता चांगल्या सुविधा निर्माण करणं हे जास्त संयुक्तिक आहे. कारण सरकार चालवत असताना आणि सरकारी संस्था चालवत असताना बऱ्याच मर्यादा असतात. पण विशेषतः विश्वनाथ कराड यांच्याबद्दल निश्चितपणे मला अभिमान आहे की त्यांनी अतिशय मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या गावापासून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि पाहता पाहता त्यांनी आयुष्यभर शिक्षण, मूल्य, अध्यात्म, विज्ञान याची सांगड घालून या क्षेत्रात नेत्रदीपक असं मोठं कार्य केलं. आणि हे कार्य करत असताना त्यांनी आपल्या जीवनदृष्टीमध्ये समाज हिताचा विचार जो आहे तो सातत्याने जोपासला. मी ज्यावेळी आज इथे येत होतो त्यावेळी मला विशेष रूपाने आठवण झाली की नेहमी ते बोलत असताना माझ्याशी विश्वशांती या शब्दाचा उल्लेख करायचा. आज आपली भारतीय इतिहास, संस्कृती आणि विरासत एवढी महान आहे की आपला देश अधिकारवादी नाही, अधिनायकवादी पण नाही आणि विस्तारवादी पण नाही. पण आज जगामध्ये जे सुरू आहे, एकीकडे या एक प्रकारच्या अघोरी महत्त्वाकांक्षेपोटी जो संघर्ष सुरू आहे, त्या संपूर्ण जगाला आज विश्व शांतीचा आणि विश्व मानवतेचा संदेश देण्याची कधी नव्हती तेवढी जास्त आवश्यकता आज निर्माण झाली आहे. आणि आपला देश हा विश्वगुरू झाला पाहिजे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं की दुरितांचे तिमिर जावं, विश्वाचं कल्याण व्हावं ही आपली संस्कृती आहे. माझं कल्याण व्हावं, माझ्या परिवाराचं कल्याण व्हावं असं ती संस्कृती म्हणत नाही. तर विश्वाचं कल्याण झालं पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर विश्व शांती प्रस्थापित झाली पाहिजे. आणि याबद्दल अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे युनोच्या सभेमध्ये भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी फार सुंदर भाषण केलं. त्यांनी अतिशय सुंदर रीतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा विषय मांडला आणि त्यांनी एका शब्दाचा उल्लेख केला. तो शब्द होता डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, म्हणजे सुखांक. आणि आपल्या जीवनामध्ये सुखांक कशात आहे हे शोधण्याची आज खूप आवश्यकता आहे. आर्थिक विकास आवश्यक आहे. नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक हे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. पण केवळ साधन संपत्ती जीवनाचं साध्य असू शकत नाही, ते साधन आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्याची क्षमता आणि ताकद आहे. आणि हे आपण नेहमी बघतो. मी आत्ताच काही दिवसापूर्वी माझी श्री रविशंकरजींची भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला बसवून अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊसच्या बाजूला त्यांचं जे संमेलन झालं त्याची चित्रफीत दाखवली. आणि 1.5 लाखापेक्षा जास्त विदेशी नागरिक आपली भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासतीचा गौरव करून प्रभुनामाचा गजर करत होते. ते बघायला मला मिळालं. त्यातून मी जेव्हा बघत होतो सगळी गोरी होती. पण एक गोष्ट खरी आहे की जिथे पिकतं तिथे विकल्या जात नाही असं म्हणतात. मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी संस्कृती, मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी नाटक, मराठी संगीत, भावगीतं किती श्रेष्ठ आहे याची कल्पना येत नाही, कारण आपण सगळेजण ते ऐकत असतो. पण जेव्हा आपण महाराष्ट्र सोडून बाहेर राहत असतो तेव्हा मात्र या विषयाचं महत्त्व जास्त जाणवतं. आणि जेव्हा आपला मराठी माणूस विदेशात जातो तेव्हा तिथे तर तो अजून जास्त या सगळ्याशी जुळला जातो. त्यामुळे आपल्या देशाचं जे मोठेपण आहे ते आपल्या देशाची इतिहास, संस्कृती, विरासत आणि त्याच्याबरोबर अध्यात्म आणि विज्ञान या दोघांची सांगड घालून
पारिवारिक जीवन पद्धती, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, मूल्याधिष्ठित परिवार पद्धती आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीचा संबंध शिक्षणाशी आणि संस्काराशी आहे. आणि शिक्षणाचा आणि संस्काराचा संबंध जो आहे तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये गुरुच्या रूपाने, आईवडिलांच्या रूपाने कसा मार्गदर्शक मिळतो त्यावर बरंच काही अवलंबून आहे. मी नेहमी म्हणतो की मी काही फार मोठा माणूस नाही आहे, पण माझ्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव जर कोणी केला असेल तर माझ्या आईने केला. त्या काळात तिने मला जे शिकवलं, जे संस्कार केले, त्यातूनच मी बरंच काही शिकू शकलो. आज डॉक्टर विश्वनाथ कराड यांचे जीवनामध्ये त्यांच्या आईवडिलांनी, त्यांच्या बहिणींनी ज्या प्रकारचा आदर्श प्रस्थापित केला त्याचा संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वावर निर्माण झाला आणि त्यांच्या वागणुकीतून, व्यवहारातून त्याचा संस्कार त्यांच्या मुलांवर झाला. आणि म्हणून परिवारामध्ये संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. केवळ पैसा कमवून होणार नाही, पैसा कमवला पाहिजे, ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान हे पाहिजेच, सत्ताही पण पाहिजे, संपत्ती पण पाहिजे, पण हे एका मर्यादेनंतर निरर्थक आहे. हे कशा करता पाहिजे? कारण याचं जे उद्दिष्ट आहे, याचं जे देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट, यातला जो भावार्थ आहे तो जर आपण समजून घेतला तर मग त्याचा उपयोग आहे. आपल्यामध्ये कोणीही पूर्णांक नाही आहे, आपण सगळे अपूर्णांक आहोत. आणि त्यामुळे जीवनामध्ये सातत्याने आपण शिकत असतो, बघत असतो, चांगल्या गोष्टी बघत असतो, त्यातून त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर नैसर्गिक रूपाने होत असतो. संवेदनशीलता हा विषय कुठल्या बाजारात किलोनी विकत मिळत नाही. आज विशेषतः कराडसाहेब, आपण आणि आपल्या परिवाराने शैक्षणिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात आणि आता स्वास्थ्य सेवा चांगली देण्याकरता कार्य केलं, हे खूप मोठं आहे. मी काही फार मोठा हे नाही, पण माझ्या जीवनात एक प्रसंग घडला. माझा 2004 साली मी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा नेता असताना माझा लाल दिव्याच्या गाडीमध्ये पोलीस प्रोटेक्शनमध्ये मोठा ॲक्सिडेंट झाला. माझा पाय 4 ठिकाणी तुटला. मी ज्या गाडीत बसलो ती गाडी ट्रक खाली गेली. माझी पत्नी बरोबर होती, मुलगा बरोबर होता, पोलीस ड्रायव्हर होता, एक गार्ड होता, PA होता, पण आम्ही सगळे वाचलो. आणि ज्यावेळी वाचलो त्यावेळी ज्यांनी ती गाडी बघितली ते लोक मला जेव्हा हॉस्पिटलमध्ये भेटले तेव्हा ते मला असं म्हणाले की गाडी तर पूर्ण उद्ध्वस्त झाली, पूर्ण हे झाली, आणि तुम्ही जिवंत कसे राहिले याचं आश्चर्य आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं की मी जवळपास 1985 पासून निरपेक्ष भावनेने, त्यावेळी हार्टचे हॉस्पिटल नव्हते मुंबईमध्ये, माझी रूम MLA हॉस्टेलची म्हणजे एक हॉस्पिटलचा वॉर्डच होता. त्यावेळी मुंबईतच फक्त हार्टचे ऑपरेशन्स व्हायचे. तर मी आतापर्यंत माझ्या जीवनात 67,000 हार्टचे ऑपरेशन मोफत केले. आणि मी सातत्याने, खरं म्हणजे मी राजकारण करत नाही, आणि मी लोकांना सांगतो की तुम्ही राजकारण करूच नका, मतं मागायला जाऊ नका, आणि पोस्टर तर चुकून लावू नका, आणि कोणालाही सांगू नका मत मागा. तुम्ही चांगलं काम करा, लोक आपल्याला आपोआप मत देतात. आणि मला त्यावेळी आणायला की ते आमच्या झोपडपट्टीत राहणारा यादव नावाचा कार्यकर्ता, कराड साहेब, त्या मुलांनी झोपडपट्टीत तो शोधतो, जातो, आणि आत्तापर्यंत त्यांनी माझ्याकडे 840 असे हार्ट आणि कॅन्सरचे रुग्ण आणले आणि त्यांची सेवा करून घेतली. या गिरीश महाजनांबरोबर, त्यांच्याबरोबर एक ज्ञानेश्वर रामेश्वर, गिरीश किती हजारो लोकांना आणून मुंबईत त्यांचे ऑपरेशन केले. आणि मला थोडासा कोणी हार गुच्छ आणलेला नाही आवडत, थोडं मला ॲलर्जी आहे त्याची, सत्कार, हार, गुच्छ. मला जेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर ते लोक गुच्छ घेऊन यायचे. मुलांना मिळाले त्याजवळ हार्टचं हॉस्पिटल, आपलं ऑपरेशन करायला पैसे नाही, कशाला गुच्छ आणलं तू? मग तिथं फूल घेऊन येतात. आणि ते जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो आणि कधीकधी डोळ्यातून अश्रू असतात.
आणि एकदा ही घटना घडली की एक माणूस असा डोळ्यातून रडायला लागला आणि त्याच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब मी सँडल घालायचो त्याच्यावर बरोबर माझ्या पायावर पडली आणि त्या लोकांच्या आशीर्वादामुळेच मी वाचलो असा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही अतिशय चांगलं पुण्याचं काम करत आहात आणि यामुळे मी आता आज खरोखर गरीब माणसाचा कोणी वाली नाही डॉक्टर साहेब. मी आता 15 दिवसांनी नागपूरला एक माझ्या आईच्या नावाने डायग्नोसिस सेंटर काढलं. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा MSMEचा मंत्री असताना विशाखापट्टणममध्ये एक मेडिकल डिव्हायसेस पार्क होता. तो चंद्राबाबूंनी सुरू केला होता, पण नंतर जगन रेड्डी मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी तो बंद केला. आणि ज्यावेळी मी MSMEचा मंत्री होतो तेव्हा ते बिचारा डॉक्टर शर्मा आणि त्याचे सगळे लोक येऊन मला डोळ्यात पाणी आणून सांगितलं की सगळं आता समाप्त झालं, भंगारात निघाला. मी लगेच फोन उचलला आणि जगन रेड्डींना फोन केला आणि मी म्हटलं, जगन, राजनीति करो, जो जीतेगा वो सिकंदर, पर ये अच्छा काम है, इसका क्यों विरोध करते हो? गरीब लोगों को सस्ते में सब चीज़ें मिलेगी. व्हेंटिलेटर 47,000 रुपयात. कराड साहेब, मी कोविडच्या काळात 500 व्हेंटिलेटर फुकट वाटले. 100 कोटी रुपयाचं साहित्य वाटलं आणि त्याची किंमत एवढी स्वस्त होती. म्हटलं हे सगळं त्या आपल्या MSMEच्या विशाखापट्टणमच्या पार्कमधून, मेडिकल डिव्हायसेस पार्कमधून झालं. आणि आज मला सांगताना आनंद होतो की त्या विशाखापट्टणम MRI बनतो, CT स्कॅन बनतं आणि त्यांचा 40,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट झाला. त्या पार्कचे सगळे लोक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की साहेब, आपण आम्हाला वाचवलं, आता आमची खूप प्रगती झाली, आम्हाला तुमच्याकरता काहीतरी करायचं आहे. तर म्हटलं, माझ्याकरता काही करू नका, मी काही घेत नाही, मला काही करायचं ते नका देऊ. नाही म्हणे, काय ते म्हटलं, एक काम करा, माझ्या मतदारसंघात खूप गरीब लोक आहेत, मला तुमचा MRI, CT स्कॅन, पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी, एक्सरे मशीन आणि डायलिसिस सेंटर उघडायचं आहे. ते सगळेजण म्हणाले, साहेब, हे सगळं साहित्य आम्ही तुम्हाला डोनेशनमध्ये देऊ. आणि मला जवळपास 50 कोटी रुपयाचं साहित्य त्या लोकांनी डोनेशनमध्ये दिलं. पुढल्या 15 दिवसांनी त्याचं उद्घाटन आहे. आणि मी सांगितलं, डायलिसिस फुकट, MRI 800 रुपयात, CT स्कॅन 600 रुपयात आणि कितीही टेस्ट असेल तरी पॅथॉलॉजी टेस्ट केवळ 200 रुपयात आणि एक्सरे 50 रुपयात. मला म्हणालं, हे परवडत नाही. म्हणलं, परवडतं का नाही मला माहिती नाही, आपण जाऊ भीक मागायला लोकांना, पण गरीब माणूसला जे अफोर्डेबल आहे ते आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणून मला खूप आनंद झाला की तुम्ही चांगलं हॉस्पिटल उघडलं. मी माझ्या ऑफिसमध्ये एक संस्कृतमधलं गीत होतं, संघामध्ये आम्ही नेहमी म्हणायचो, मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. आणि म्हणून आपण जर ही संवेदनशीलता, सामाजिक संवेदनशीलता आणि जाणीव ठेवून खूप मोठं काम करण्याची गरज आहे, खूप गरज आहे. कारण आजही आपल्या देशामध्ये लाखो करोडो लोक अशी आहेत की जे औषधं विकत घेऊ शकत नाही. आयुष्य योजनेमध्ये आदरणीय मोदीजींनी योजना सुरू केली, 5 लाख रुपयापर्यंत आता ट्रीटमेंट करता पैसे मिळतात. इतकी वाईट स्थिती आहे की आज गरीब माणसाचा कोणी वाली नाही. आणि लोकांना एवढा आनंद होतो, मला कधी लोकांची पण मानसिकता समजत नाही. आम्ही आमच्याकडे एक ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्याच्याकरता 4 इलेक्ट्रिक बसेस आहेत. आम्ही काहीच करत नाही, त्या बसेसमधून फुकट शेगाव, माहूर, बेडाघाट देवदर्शन करायला ज्येष्ठ नागरिक जातात. आणि ते बस घेऊन आल्यानंतर जे ते शेगावचं दर्शन घेऊन येतात, तर ते माझ्या पाया पडायला लागले. मी म्हटलं, माझ्या कशाला पाया पडता तुम्ही? म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला दर्शन झालं. म्हणजे आज सामान्य गरीब माणसाच्या जीवनाचा सुखांक वाढवण्याचा प्रयत्न करणं हीच आज समाजाची राष्ट्रीय आवश्यकता आहे. आणि म्हणून डोमॅस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्समध्ये स्वास्थ्य सेवा महत्त्वाची आहे. प्रत्येक माणसाला राहायला घर मिळालं पाहिजे, प्रत्येक गावात रस्ता असला पाहिजे, प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे,
मुलांकरता चांगली शाळा असली पाहिजे, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या त्यांच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे आणि स्मार्ट विलेज, स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज पण झालं पाहिजे. कराड साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही हे सगळं केलं, आता एक स्मार्ट विलेज तयार करा आणि कन्सल्टंट मला घ्या. मी आता 1000 घराचं विलेज तयार करतो आहे. 540 स्क्वेअर फुटाचं घर, आयुष्यभर वीज मोफत, पाणी मोफत आणि घराची किंमत 5 लाख रुपये. तर मी तुम्हाला पूर्ण मदत करीन. आणि या लोकांचा जो आशीर्वाद आहे, कुठल्याही राजकीय नेत्याकरता त्याच्या जीवनातली सगळ्यात कोणती मोठी गोष्ट असेल तर जनतेचा आशीर्वाद, त्यांचा विश्वास, त्यांचं प्रेम आणि त्या एक प्रकारे त्या व्यक्तीबद्दल जे प्रेम आणि आदर आहे, हाच राजकीय नेत्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पुंजी आहे. आता राजकीय नेत्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे. मात्र शॉर्टकट कट यू शॉर्ट. आणि म्हणून आपण जी काही सुरुवात केली हॉस्पिटलची आईच्या स्मरणार्थ, याचा विशेष रूपाने आनंद आहे, कारण आईचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. आणि आज तुम्ही तिकडे, मला माहिती आहे तो परिसर किती कठीण आहे. मी त्या केदारनाथला आम्ही रोपवे बांधतो आहे, 5000 कोटी रुपयाची येते, कोणी काम करायला तयार नाही. डॉफल मेयर आणि प्युमा या 2 जगातल्या कंपन्या होत्या, त्यांना मी फोन करून बोलावलं की तुम्ही या, आणि आत्ता ते काम सुरू होत आहे. तिथे काम करणंच कठीण आहे, तिथे तुम्ही सरस्वतीचं मंदिर बांधलं. कारण आपल्या सगळ्यांना कल्पना अशी आहे की पर्वत आणि पहाड म्हणजे दगड, कारण आपण डेक्कन बेसाल्ट सगळं बघतो. हिमालयामध्ये मी जेव्हा आता सगळ्या काश्मीर आणि उत्तराखंड हिमाचल फिरतो, हिमालय दगड नाही आहे, पांढरी माती आणि त्यात गोटे आहेत, धडकन खाली कोसळते, पाऊस आला की खाली कोसळते. आणि त्या तशा स्थितीमध्ये जाणं, रस्त्याने जाणंच तर कठीण आहे. आणि मग आम्ही 4 धाम रस्ता बांधला होता 12,000 कोटीचा. अतिशय कठीण काम होतं, पण इतक्या वेळा दरड कोसळते की शेवटी आता स्वित्झर्लंडवरून एक्सपर्ट बोलवले आणि त्याच्याकरता काय टेक्निकली केलं पाहिजे ते करून राहिलो आम्ही. कारण दरवेळेला बादल फाटतं, पहाड कोसळतो, लोक खाली बसतात, पूर येतो, इतकी संकट आहेत. आणि त्या स्थितीत तुम्ही आपल्या आईच्या स्मरणार्थ सरस्वती मंदिर बांधलं. खरं म्हणजे ते सरस्वती नदी पण आहे. आणि म्हणून आईच्या बद्दल असणारा जो भाव आहे, हा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मागे आहे. हीच तुमची सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्ञानेश्वरांचा आदर्श बाळगून तुम्ही साहित्य, संस्कृती, शिक्षण, अध्यात्म, विज्ञान या सगळ्या विषयाबद्दल सातत्याने सांगत असता. पण कराड साहेब, आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे. गंगा गए गंगादास, यमुना गए यमुनादास, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा, अशी कहाणी आहे. म्हणून तुम्ही जेवढं कार्य सेवेचं करता आहात तेवढं शैक्षणिक प्रबोधनाचं आणि संस्काराचंही केलं पाहिजे. विचार भिन्नतेपासून विचार शून्यतेकडे नाही, तर प्रगल्भ विचारधारेकडे शिक्षणाच्या माध्यमातून, संस्काराच्या माध्यमातून प्रगल्भ समाज देखील निर्माण करणं तेवढीच महत्त्वाची आवश्यकता आहे. आणि तुम्ही हेही पण काम करता. आज सेवेच्या क्षेत्रात चांगलं काम करतात आणि विशेषतः या हॉस्पिटल अत्याधुनिक आहे, मी बघितलं. निश्चितपणे आपल्या आईचा आशीर्वाद, आपल्या मागे या ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आहे. या हॉस्पिटलमधून गोरगरीब जनतेची उत्तम सेवा होईल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण परिवाराला आणि संस्थेला खूप मोठी शक्ती आणि ताकद सतत देत राहील असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या भव्य उपक्रमाबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.